हा मी पण सांभाळतो त्याचं वारकरी समाज. अशोकजी स्वामी सद्गुरू स्वामी अश्वनीनाथ महाराज हा हा खेड बेरळ हा. होळकर वारी 1995 पासून आता 21 वर्ष पायवारी चालू आहे. अच्छा माझी पुढंच हो. हा आणि लोकांच्या भावना पूर्ण करण्याकरता मार्लेश्वरला घेऊन जातो. हा 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 देवाचं दर्शन घ्यावं हो हो खरं आहे. लोकांना दर्शन अशा हेतूने तिथपर्यंत घेऊन जातो दरवर्षी श्रावणाचा तिसरा सोमवार आम्ही देवाला दर्शन घ्यायला जातो. आणखी कुठं कुठं जातात तुमचा गाणगापूर नरसोबाची वाडी, गोवा, मुंबई असं सगळं परिसर आतापर्यंत चालू आहे परिक्रमा. हा हा हो हो शंकराला नमस्कार सांगा. आज श्रावणाचा तिसरा शनिवार आणि सालवाप्रमाणे माऊली परमपूज्य सद्गुरू स्वामी अश्वनीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या छत्रछायेखाली आज श्रावणाच्या तिसऱ्या शनिवारी मार्लेश्वरला पदयात्रेचा आरंभ होतो आणि त्याप्रमाणे यावर्षी ही पदयात्रा मार्लेश्वरला निघालेली आहे. या ठिकाणी खेडवरून निघाल्यानंतर आमचा पहिला विसावा हा चिपळूणला असतो. चिपळूणला निघाल्यानंतर आम्ही पुढे संगमेश्वरला विसावा घेतो आणि त्यानंतर आम्ही मार्लेश्वरला सोमवारी रात्री आम्ही मार्लेश्वरला पोचतो. या पदयात्रेमध्ये आध्यात्मिक वातावरण सगळं तयार असतं आणि त्यामध्ये ग्रंथवाचन, आध्यात्मिक बोध, आध्यात्मिक प्रवचन माऊलींचं सगळ्यांना ऐकायला मिळतं आणि त्या माध्यमातून लोकांना चांगलं एक प्रबोधन, चांगलं एक मार्गदर्शन आमच्या गुरुमाऊलींकडनं आम्हाला सगळ्यांना मिळतं आणि ह्या वारीचा लाभ शेकडो भक्तगण घेतात. अनेक हजारो भक्तगण या वारीमध्ये सामील झालेले असतात आणि त्या वारीमध्ये सगळ्यांना त्याचा आनंद मिळत असतो. धन्यवाद.